आपण प्रकरण 5 बाजाराचे प्रकार हा घटक सुरू केलेला होता. आपल्या समोर हे प्रकरणाचं बाजाराचे वर्गीकरण हा पूर्ण भाग आपण जेवढे तासिका घेतल्या त्या सर्व तासिकेमध्ये बाजाराचे वर्गीकरण आपल्या ब्लॅकबोर्डवर लिहून आहे आणि आपण त्याच आधारावर आजपर्यंत आपण घेतलेला आहे. आज आपण आपल्या या बाजाराचे वर्गीकरण किंवा बाजाराचे प्रकार यातला शेवटचा प्रकार आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी आपलं प्रकरण संपलेलं असेल. बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट आणि बाजाराचे प्रकार या फॉर्म्स ऑफ मार्केट मध्ये हे वर्गीकरण केलेलं होतं. मी प्रत्येक तासिकेला तुम्हाला सांगितलं स्थळानुसार वर्गीकरण, काळानुसार वर्गीकरण आणि स्पर्धेनुसार वर्गीकरण. आपण हे सर्व घेतलेलं आहे. स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे स्थळानुसार वर्गीकरण होतं. त्यानंतर काळानुसार पाहिलं, काळ आपण पाहिला अति अल्प काळ, त्यानंतर अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घ काळाची बाजारपेठ हा भाग आपण पाहिलेला होता. त्यानंतर स्पर्धेनुसार बाजारपेठा किंवा स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण त्यात पाहिलेलं होतं. सर्वात पहिले पूर्ण स्पर्धा बाजार, त्यानंतर अपूर्ण स्पर्धा बाजारामध्ये 3 घटक आहेत. एक आहे मक्तेदारी बाजार, दुसरा आहे अल्पाधिकार बाजार आणि तिसरा आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार. असे हे अपूर्ण स्पर्धा बाजाराची वैशिष्ट्ये होती. या चॅप्टर मधला हा शेवटचा भाग स्पर्धायुक्त बाजाराच्या याच्यातला हा शेवटचा भाग आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार. परंतु यावरचा एक सिद्धांत आपण पाहायचा राहिलेला होता, तो आपण घेणार आहोत उद्याच्या तासिकेमध्ये की पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चिती सिद्धांत स्पष्ट करा किंवा वस्तूची किंमत निश्चिती सांगा. हा घटक जो आहे तो आपण उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ. एक सिद्धांतासारखा भाग आहे, आपण तो उद्याच्या तासिकेला आपण घेणार. तर आज आपण आपला अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमधला क भाग, तिसरा भाग आपला जो होता अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमधला तो आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजारपेठ. आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजारपेठेवर प्रश्न आपण या ठिकाणी मी लिहून ठेवलेला आहे. प्रश्न मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार म्हणजे काय, या बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार म्हणजे काय, या बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर हा प्रश्न याच्या अगोदर आपण जेवढे बाजार पाहिले तर असाच घटक पाहिलेला आहे. तर आपण ज्याला असं म्हणतो आहे की मक्तेदारीचा बाजार म्हणजे काय, अल्पाधिकार बाजार म्हणजे काय, पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आज आपण पाहणार हा मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार. मक्तेदारी युक्त स्पर्धा दोन्ही शब्द आहेत. म्हणजे आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार हा भाग पाहिला, आपण मक्तेदारीचा बाजार हाही भाग पाहिला. या ठिकाणचा जो प्रश्न आहे किंवा या ठिकाणचा जो घटक आहे तो घटक आपल्याला मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार, दोन्ही बाजाराचं कॉम्बिनेशन केलेला बाजार, मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार आणि या बाजाराची वैशिष्ट्ये. सुरुवात याची डेफिनेशन, मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजाराची संकल्पना प्राध्यापक E.H. चेंबरलिन, प्राध्यापक E.H. चेंबरलिन अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, अर्थतज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांच्या 1933 ला म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात 1933 ला प्रकाशित झालेल्या त्यांचं जे पुस्तक प्रकाशित झालं होतं द थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे जो काही सिद्धांत मांडला गेला थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार कशा प्रकारचा होतो आहे किंवा मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार आजच्या काळामध्ये कसा असतोय अस्तित्वात, याविषयीची त्यांनी जी काही घटना मांडलेली होती आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार म्हणजे काय याची त्यांनी जी व्याख्या मांडलेली आहे ती व्याख्या आपल्या समोर आहे. त्यांनी थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकामध्ये जी व्याख्या मांडलेली आहे प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते, प्राध्यापक चेंबरलिन यांच्या मते इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार म्हणजे, मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार म्हणजे की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या, बघा वाक्य की अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करून विक्री करणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी युक्त बाजारपेठ होय. ही व्याख्या सोपी आहे, सरळ आहे. मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार म्हणजे की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेला परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करून विक्री करणारी, ज्या बाजारात या वस्तूची विक्री केली जाते
त्या बाजाराला त्या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ या व्याख्येवरून एक घटक लक्षात घ्या. काय सिद्ध होते आहे की या व्याख्येवरून मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार म्हणजे यात अनेक विक्रेते आहेत. एका माणसाची मक्तेदारी नाही, यात अनेक विक्रेते आहेत आणि ते अगदी जवळचा पर्याय असलेल्या वस्तूचं उत्पादन करतात. आणि हे केलेलं उत्पादन परंतु एकमेकाला पूर्ण पर्याय नसतो. पर्याय असतो परंतु पूर्णपणे 100% जशी ए वस्तू दिसते तशीच बी वस्तू दिसेल असं नाही. परंतु ए वस्तूचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म बी वस्तूमध्येही असतील, थोडेसे प्लस मायनस असतील. म्हणजेच याचा अर्थ जवळचा पूर्ण पर्याय नसलेल्या परंतु जवळचा पर्याय असलेल्या वस्तूची विक्री होणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ होय, असं प्राध्यापक चेंबरलिन असं म्हणत आहेत. म्हणजेच याचा अर्थ मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार म्हणजे की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करून विक्री करणारी बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त बाजारपेठ होय. आता याचे उदाहरण पाहताना खूप सारे उदाहरण देता येईल. याचं सर्वात चांगलं उदाहरण आपल्याला मोबाईल कंपनी, ज्या मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, मोबाईलमध्ये सर्वसाधारण सामान्य फीचर्स सर्वांचे जवळपास सारखे असतात. अगदी जवळचा पर्याय, हा मोबाईल नाही तर तो मोबाईल घेता येतो, तो नसेल तर तो घेता येते. परंतु त्यामध्येही काही मोबाईल्स असे असतात की त्यांच्या जवळचा जशाचा तसा पर्याय नसतो. म्हणजे बरेच सारे घटक साम्य असतात परंतु काही घटक असे असतात की त्याला पर्याय जसाचा तसा पर्याय म्हणता येणार नाही. नोकियाचा मोबाईल असेल तर त्याला पूर्णपणे 100% सॅमसंगचा मोबाईल आहे असं म्हणता येणार नाही, किंवा सॅमसंगचा आहे तर त्याला रेडमीचा पूर्ण पर्याय असं म्हणता येणार नाही. पण या तीनही कंपन्यांमध्ये जो मोबाईल आहे त्याचे काही गुणधर्म साम्य आहेत, जवळचा पर्याय आहे. नाही घेता येईल रेडमी, सॅमसंग घेता येईल. सॅमसंग नाही घेता येईल, नोकिया घेता येईल. नोकिया नाही घेता येईल, अजून कुठल्या एखाद्या कंपनीचा घेता येईल. म्हणजेच याचा अर्थ की एकमेकांना जवळचा पर्याय आहे परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंची जी बाजारपेठ आहे त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ असं म्हणतात. म्हणजेच ज्या बाजारामध्ये अनेक विक्रेते असतात आणि जवळचा पर्याय असलेल्या वस्तूचे उत्पादन करतात परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूच्या उत्पादन करून विक्री करणारी बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ होय. प्राध्यापक चेंबरलिननी हेच सांगितलं की मक्तेदारीयुक्त बाजारपेठ म्हणजे ज्या बाजारात अनेक विक्रेते आहेत आणि या अनेक विक्रेत्यांकडून जे वस्तूचं, अनेक विक्रेते आहेत, अनेक उत्पादक आहेत, यांच्याकडून जे वस्तूचं निर्माण होते आहे, या निर्माण होणाऱ्या वस्तू एक दुसऱ्याला पर्याय पूरक असतात परंतु एक दुसऱ्याचे 100% पर्याय नसतात. अशा प्रकारची जी बाजारपेठ अस्तित्वात येते या बाजारपेठेला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार असे म्हणतात आहेत. मग या आधारावर आपल्याला काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, आपण ती वैशिष्ट्ये बघणार. या आधारावर आपल्याला काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत की मग काय वैशिष्ट्य आहे या बाजाराची, तर आपण ती वैशिष्ट्ये मी या ठिकाणी लिहिलेली, आपण ती वैशिष्ट्ये बघून घेऊ. वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य अनेक विक्रेते व अनेक उपभोक्ते. हे वैशिष्ट्य पुस्तकामध्ये सेपरेट केलेले आहेत. अनेक विक्रेते एक पॉइंट दिलेला आहे आणि अनेक उपभोक्ते हा दुसरा भाग दिलेला मी एकत्रपणे लिहिलेला आहे. अनेक विक्रेते व अनेक उपभोक्ते, वस्तुभेद असतो, त्यानंतर मुक्त प्रवेश व निर्गमन, चौथा घटक विक्री खर्च ज्यामध्ये जाहिरात आहे, प्रदर्शन आहे, पाचवा आहे जवळचे पर्याय उपलब्ध असतात आणि सहावा घटक आहे गटसंकल्पना. म्हणजेच याचा अर्थ मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराला ही 6 वैशिष्ट्ये लागू होतात. ज्या बाजाराला ही 6 वैशिष्ट्ये लागू होतात त्या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार असे म्हणतात. मग आता हे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार का म्हणतात, तर मी तुम्हाला व्याख्या प्राध्यापक चेंबरलिनने सांगितलेली व्याख्या अत्यंत साधी, सरळ, सोपी सांगितली की ज्या बाजारात असंख्य विक्रेते किंवा अनेक विक्रेते असतात त्यांच्या वस्तूंना जवळचा पर्याय उपलब्ध असतो परंतु तो पर्याय पूर्णपणे नसतो, एक दुसऱ्याचा जसाचा तसा पर्याय नसतो, झेरॉक्स कॉपी नसते, पर्याय उपलब्ध नसतो परंतु एक दुसऱ्याला असणारा पर्याय असतो. अशा वस्तूंची विक्री होणारी बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ होय, जी आजच्या काळात आता सध्या जो 21वा शतक चालू आहे आणि सध्या जी बाजारपेठ आता अस्तित्वात आहे ती मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारपेठ आहे.
बऱ्याच वस्तूंच्या बाबत आपण जे काही बाजारात वस्तुस्थिती बघतो आहोत ही मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजाराचीच घटक आहेत किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार आजच्या युगामध्ये जे सध्या चालू आहे, जसं आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार पाहिला, आजच्या काळामध्ये हा बाजार पूर्णपणे असा आपल्याला अस्तित्वात येणार नाही किंवा दिसलेला नाही. दुसरा आहे आपण अल्पाधिकार बाजार पाहिलेला होता. हाही बाजार अस्तित्वात आहे परंतु 100% आपल्याला पाहता येणार नाही. पण सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात जर कुठला बाजार असेल तर तो बाजार आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार, जो सध्याच्या काळामध्ये अस्तित्वात आहे आणि सध्या ज्याच्यावर व्यवहार होत आहे तो मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार होय. आणि म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजाराची ही वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये अनेक विक्रेते असतात. म्हणजे एक प्रकारच्या दिसणाऱ्या, एक प्रकारचे गुणधर्म असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणारे अनेक निर्माते असतात, अनेक विक्रेते असतात. म्हणजे रंग रूप चव याबाबत सारखे असणारे परंतु पूर्णपणे 100% जसेचे तसे गुणधर्म नसणाऱ्या वस्तूचं विक्री करणारे अनेक विक्रेते, अनेक उत्पादक या बाजारात असतात. आणि म्हणून त्यांच्या जवळचा पर्याय उपलब्ध असतो. एका कंपनीचा नसेल तर दुसऱ्या कंपनीचा, दुसऱ्या कंपनीचा नसेल तर तिसऱ्या कंपनीचा, त्यांच्याजवळ पर्याय उपलब्ध असतात. परंतु हे 100% पर्याय नसतात. म्हणजे हे पर्याय आहे परंतु हा 100% हा पर्याय नसतो. आणि म्हणून आपण या बाजाराला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार म्हणतो आहे. अनेक विक्रेते आहेत, प्रत्येक विक्रेत्यांमध्ये त्यांची आपसात स्पर्धा सुरू आहे आणि त्यामुळे अनेक विक्रेते या बाजारात, त्याचबरोबर अनेक उपभोक्ते आहेत. अनेक उपभोक्ते म्हणजे ग्राहक. म्हणजे ज्या ग्राहकाला एका दुकानातून वस्तू घ्यायची त्याला तिथे नसेल पटली तर दुसऱ्या बाजारातून दुसऱ्या दुकानातून तो वस्तू घेईल. दुसऱ्या दुकानात नाही पटली तिसऱ्या दुकानात जाईल. म्हणजे असंख्य उपभोक्ते सुद्धा या बाजारात आहे. याचा अर्थ असा होतो आहे की एखाद्या दुकानात गेल्यानंतर एखाद्या ग्राहकाने सांगितलं की मी तुमच्या जवळच्या वस्तू विकत घेत नाही, तुमच्या जवळच्या वस्तू अत्यंत जास्त किमतीच्या आहे किंवा तुमच्या जवळच्या वस्तू मला ज्या क्वालिटीच्या पाहिजे त्या क्वालिटीच्या नाही आहेत. मग असं जर म्हटलं तरी त्याचा आणि त्या विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या दुकानाच्या विक्रीवर काहीही परिणाम होत नाही. तू नाही आला तर दुसरा येईल ना. म्हणजे एक उपभोक्ता नाही आला तर दुसरा उपभोक्ता येईल, दुसरा नाही आला तर तिसरा येईल, तिसरा नाही. कारण असंख्य उपभोक्ते आहे. याचा अर्थ अर्थशास्त्रामध्ये की एक ग्राहक किंवा एक उपभोक्ता आपला खरेदीचा प्रभाव या सर्व बाजारपेठेवर टाकू नाही शकत. त्या एका माणसाच्या वस्तूच्या खरेदीने किंवा त्याच्या न केलेल्या खरेदीने बाजारावर काहीही परिणाम होत नाही. आणि म्हणून अनेक उपभोक्ते असतात या बाजारामध्ये. अनेक विक्रेते आहेत, प्रत्येकाला आपली वस्तू विकायची आहे म्हणून अनेक विक्रेते आहे व त्याचबरोबर अनेक उपभोक्ते आहेत. म्हणजे विक्रेते आहेत, उपभोक्ते आहेत, यांच्यामध्ये आपसात स्पर्धा पण आहे. हा एकटा माणूस नाही, विक्रेते अनेक आहेत, प्रत्येकाला आपली वस्तू विकायची आहे पण कुठल्या ना कुठल्या गुणधर्मामध्ये त्यांची एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. जसं मी मोबाईलचं उदाहरण सांगितलं, मोबाईल प्रत्येकाला विकायचा आहे परंतु 2, 4, 5 कंपन्या आहेत, 5-10 कंपन्यांची एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. एकापेक्षा जास्त विक्रेते आहेत हा घटक मान्य आहे परंतु त्याचबरोबर असंख्य उपभोक्ते सुद्धा आहेत हाही घटक मान्य आहे. म्हणजे या बाजारामध्ये अनेक विक्रेते आणि अनेक उपभोक्ते आहे. एकटा विक्रेताही एखाद्या वस्तूच्या विक्रीवर प्रभाव टाकू शकत नाही किंवा बाजारातील उपलब्ध असलेल्या किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही किंवा पुरवठ्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. एक विक्रेता प्रभाव टाकू शकत नाही किंवा वस्तूच्या विक्रीवर नियंत्रण मिळवू शकत नाही. त्याचप्रमाणे अनेक उपभोक्ते आहे. एका उपभोक्त्याच्या वस्तू खरेदी करण्याने किंवा एका उपभोक्त्याच्या वस्तू खरेदी न करण्याने बाजारावर काहीच परिणाम होत नाही. आणि म्हणून याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजाराचं हे पहिलं वैशिष्ट्य मानत आहेत की अनेक विक्रेते आणि अनेक उपभोक्ते असतात. दुसरा घटक मात्र अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा घटक अत्यंत महत्वाचा काय? वस्तुभेद असतो. या बाजारामध्ये वस्तुभेद केला जातो. मी आताच तुम्हाला सांगितलं की मोबाईल कंपन्यांचे विक्रेते जे आहेत किंवा उत्पादक आहे, अनेक प्रकारचे मोबाईल निर्माण केले जातात, होतात. प्रत्येकाचे गुणधर्मही जवळपास सारखे असतात परंतु या गुणधर्मामध्ये एक महत्वाचा घटक असतो आहे की प्रत्येकाचे गुणधर्म सारखे असले तरीही प्रत्येक कंपनीच्या मोबाईलमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वेगळा घटक असतो आहे. आणि तो वेगळा घटक जो असतो आहे ना, तोच घटक म्हणजेच या बाजारामधला वस्तुभेद होय.
एका कंपनीचा मोबाईल जसाचा तसा दुसऱ्या कंपनीच्या सोबत नसतात, त्यामध्ये काही ना काही फरक असतो आहे आणि मग ती कंपनी या वस्तुभेदाच्या आधारावर आपल्या वस्तूची विक्री करते आहे. तो सांगतोय ना की त्या कंपनीच्या मोबाईलमध्ये हे घटक उपलब्ध नाहीत जे आमच्या कंपनीमध्ये आहेत. आपल्या याच्यातला असेल तर तो म्हणतोय दुसऱ्या कंपनीवाला की त्यांच्या मोबाईलमध्ये हा घटक उपलब्ध नाही जो आमच्या कंपनीमधल्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी वस्तुभेद केला जातो आहे आणि वस्तुभेदाचे गुणधर्म दाखवून वस्तूची विक्री केला जातो आहे. म्हणजेच याचा अर्थ 2-4 कंपन्या जरी असेल, प्रत्येक कंपनीमध्ये आपली वस्तू विकण्याची स्पर्धा आहे, परंतु स्पर्धा कशाच्या भरोशावर आहे? वस्तुभेदाच्या. म्हणजे ही वस्तू त्या वस्तूपेक्षा कशी वेगळी आहे किंवा ती वस्तू या वस्तूपेक्षा कशी वेगळी आहे हे विक्रेते और उत्पादक दाखवून आपल्या वस्तूची विक्री करतात आणि म्हणून या बाजारामध्ये वस्तुभेद असतो. या बाजारात वस्तुभेद असतो. याच्या अगोदरचा जो मक्तेदारीचा बाजार आपण पाहिला तिथे मूल्यभेद असतो, कारण तो एकटा विक्रेता असतो, त्याला वाटेल ती किंमत तो आकारतो आणि मग वस्तू एकच असते, वस्तूचा रंग, रूप, चव, गुणधर्म सर्व सारखे असतात, परंतु प्रत्येक ग्राहकाकडून किंवा प्रत्येक उपभोक्त्याकडून त्याला वाटेल ती किंमत आकारतो, कारण त्याला माहित आहे की माझ्यासारखी वस्तू विकणारा बाजारात दुसरा कोणीही नाही आणि त्यामुळे त्याची मक्तेदारी निर्माण झाली. त्या ठिकाणी तो किंमत भेद करतो. तर या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये वस्तुभेद होतो आणि त्या वस्तुभेदाच्या आधारावर वस्तूची विक्री केली जाते आहे, कारण प्रत्येक विक्रेता, प्रत्येक उत्पादक हे सांगतो आहे की आमची वस्तू इतर प्रॉडक्ट पेक्षा कशी वेगळी आहे आणि त्याच वेगळेपणाच्या आधारावर वस्तूची विक्री केली जाते. म्हणजेच याचा अर्थ अनेक विक्रेत्यांमध्ये आपली वस्तू विकण्याच्या संदर्भामध्ये स्पर्धा असते आणि म्हणून याला मक्तेदारी युक्त स्पर्धा असं म्हणता आहे. तिसरा घटक आहे वैशिष्ट्याचा. या बाजारामध्ये कोणत्याही विक्रेत्याला मुक्त प्रवेश आहे आणि मुक्त निर्गमन पण आहे. म्हणजे कोणताही विक्रेता, जसं आता मोबाईलच्या 5-10 कंपन्या असेल, 10 कंपन्या बाजारात आहे, 11व्या कंपनीला जर यायचं असेल काही हरकत नाही. म्हणजे 11व्या कंपनीला बाजारात यायचं असेल तरी काही हरकत नाही. आणि समजा या उपलब्ध असलेल्या कंपन्यांपैकी एखाद्या कंपनीला तोटा झाला असेल किंवा त्याच्या वस्तू विकल्या जात नसेल किंवा अन्य घटक असेल तर त्या कंपनीला त्यातून बाजारातून बाहेर जाण्यासाठी कोणी थांबवणार नाही. म्हणजेच याचा अर्थ मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये विक्रेत्यांना और विक्रेत्याबरोबर उत्पादकांना मुक्त प्रवेश आहे आणि मुक्त निर्गमन पण आहे. म्हणजे कुणालाही केव्हाही आपली वस्तू बाजारात विक्रीसाठी आणता येते. समजा त्याला ती वस्तू विकत असताना लॉस झाला असेल किंवा तोटा होत असेल आणि त्याला असं वाटत असेल की आपण आता बाजारात आपली वस्तू विकणं शक्य नाही, तर तो बाजारातून आपला गाशा गुंडाळून बाहेर पण जाऊ शकतो आहे. म्हणजेच याचा अर्थ मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन आहे. त्याचं एक चांगलं उदाहरण सांगतो आहे तुम्हाला. काळाच्या ओघामध्ये जसजसे फीचर्स, मोबाईल कंपन्यांचे फीचर्स बदलले, 4 व्हीलर गाड्यांमध्ये फीचर्स बदलले, ऍडव्हान्स सिस्टम आल्यात आणि ज्या कंपन्यांनी आपल्या या ऍडव्हान्स सिस्टमचा वापर केला नाही, काहीही कारण नसताना, वस्तू चांगल्या क्वालिटीची असताना सुद्धा बाजारातून बाहेर झालेत आणि मग आपोआप त्यांना त्या बाजारातून बाहेर व्हावं लागलं. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे नोकिया कंपनीचा मोबाईल. सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा प्रत्येक जण जर कुठला मोबाईल विकत घेत असेल तर तो नोकिया कंपनीचा घ्यायचा, परंतु काळाच्या ओघात अनेक कंपन्या बाजारात आल्या, त्यांनी आपापल्या नवीन फीचर्स सहित आपले मोबाईल बाजारात आणले. नोकियाने तो चेंज केला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला तोटा झाला आणि शेवटी या कंपनीला बाजारातून बाहेर जावं लागलं. कंपनी बाहेर गेली पण कोणी थांबवलं नाही ना, कारण तो त्यांचा अधिकार आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये एखाद्या कंपनीला येण्याचा आणि एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या विक्रेत्याला बाजारातून बाहेर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून याला मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन असं म्हणतो आहे. चौथा घटक मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये, तो चौथा घटक आहे विक्री खर्च. विक्री खर्च म्हणजे अनेक उत्पादकांनी आपल्या वस्तू निर्माण केल्यानंतर त्या वस्तू किती चांगल्या क्वालिटीच्या आहेत ते सांगण्यासाठी जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. जाहिरात मोठ्या प्रमाणात करावी लागते. सध्या 21वे शतक, हे 21वे युग जे आहे हे पूर्ण युग जाहिरातीचं आहे. उत्पादकांनी निर्माण केलेल्या वस्तूची क्वालिटी कितीही चांगली असेल, परंतु जर त्या क्वालिटीच्या बाबत, त्यांच्या गुणधर्माच्या बाबत जर जाहिरात केली गेली नाही तर ग्राहकांकडून त्या वस्तूला मागणी निर्माण होत नाही. आणि म्हणून जशी क्वालिटी आहे किंवा जे काही घटक आहेत, वस्तूची विक्री वाढविण्यासाठी अनेक विक्रेते आहेत या बाजारामध्ये
अनेक उत्पादक आहे आणि प्रत्येक उत्पादकाला किंवा प्रत्येक विक्रेत्याला आपली वस्तू बाजारात विकायची आहे. मग वस्तू विकायची आहे ना, मग वस्तू विकायची आपसात स्पर्धा पण आहे, परंतु या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपली वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात विक्री खर्च केला जातो, ज्याला आपण जाहिरात म्हणतो आहे किंवा प्रदर्शन म्हणतो आहे. आज हे युगच जाहिरातीचं आहे किंवा आज हे युगच प्रदर्शनाचं आहे. जोपर्यंत आपण डिस्प्ले करणार नाही तोपर्यंत लोकांना, ग्राहकांना, उपभोक्त्यांना कळणारच नाही की यांच्या दुकानात कोणत्या वस्तू मिळतात. आणि त्यामुळे मिळणाऱ्या वस्तूचं प्रदर्शन लावलं जाते आहे किंवा प्रदर्शन करावं लागते, त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. वर्तमानपत्रातून येणाऱ्या जाहिराती, दूरदर्शनच्या माध्यमातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या जाहिराती, रेडिओवर येणाऱ्या जाहिराती, शहरांमध्ये लागणारे मोठमोठे होर्डिंग्स, फलक ज्याला म्हणतो आहे ते फलक, त्यानंतर इंटरनेटच्या साहाय्याने होणारी जाहिरात आणि आता तर मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती, त्या जाहिरातीमधून लोकांना आपल्या वस्तू इतरांपेक्षा कशा चांगल्या आहेत, इतरांनी तयार केलेल्या वस्तूंपेक्षा आपल्या वस्तू कशा चांगल्या आहेत हे दाखविल्या जाते आणि यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. आणि म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये विक्री खर्च या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करावा लागतो आहे. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे त्याचं की मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार आहे, मक्तेदारीयुक्त आहे, परंतु प्रत्येक विक्रेत्याला आपली वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्यासाठी त्याची जाहिरात करावी लागते, त्याचं प्रदर्शन करावं लागते, लोकांपर्यंत त्याचे गुणधर्म पोहोचवावे लागतात. आणि म्हणून याला जाहिरात खर्च आणि प्रदर्शन हा मोठ्या प्रमाणात होणारा विक्री खर्च आहे. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये जाहिरातीवर होणारा खर्च किंवा याला विक्री खर्च असं म्हणता आहे, त्याचं चौथं वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये जवळचे पर्याय उपलब्ध असतात. बिलकुल मोबाईल कंपनी आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे, दूरदर्शन जे काही असेल जवळचे पर्याय उपलब्ध असतात. परंतु जसेचे जसे 100% पर्याय उपलब्ध नसतात, परंतु पर्याय उपलब्ध असतात. आणि म्हणून प्रत्येक विक्रेत्यामध्ये आपसात स्पर्धा असते, प्रत्येक विक्रेत्यांमध्ये आपसात स्पर्धा असते, कारण जवळचे पर्याय आहेत ना, आणि उपभोक्त्याला पर्याय मिळाला आहे, हे वस्तू नाही तर ती वस्तू, ती नाही तर ती वस्तू. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येते मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक विक्रेत्याला आपली वस्तू विकायची आहे, परंतु त्याला वस्तू विकताना त्याला हे माहित आहे की आपल्या वस्तूला जवळचा पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये जवळचा पर्याय उपलब्ध असतो आणि उपभोक्त्याला वाटलं की ही वस्तू आपल्याला किमतीला परवडणारी नाही, पण याच्यासारखे फीचर असणारी दुसरी वस्तू आहे, दुसऱ्या कंपनीची आहे, मग आपण त्याच्याकडनं जाणार, ती वस्तू विकत घेणार. म्हणजे उपभोक्त्यांजवळ चॉईस असतो आहे, याचा अर्थ जवळचे पर्याय उपलब्ध असतात. आणि म्हणून याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार. प्रत्येक विक्रेत्याला आपली वस्तू विकायची आहे, म्हणजेच त्यांच्या स्पर्धा आहे, परंतु स्पर्धा असतानाही कुठेतरी मक्तेदारी पण आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त या 5-10 लोकांच्या, 15 लोकांच्या व्यतिरिक्त दुसरे लोक विक्रीला नाहीत. आणि म्हणून जवळचे पर्याय उपलब्ध असलेल्या वस्तू या बाजारात असतात. म्हणून हे पाचवं वैशिष्ट्य. आणि सहावं वैशिष्ट्य पाहणार गट संकल्पना. गट संकल्पना एक अलायन्स तयार करतात आणि या अलायन्सच्या माध्यमातून बाजार काबीज करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामध्ये होतो आहे. म्हणजे याचा अर्थ एक दुसऱ्याचे कंपन्यांमध्ये अलायन्स तयार केला जातो. जसं पूर्वीच्या याच्यात सिमेंट कंपन्यांमध्ये, सिमेंट कंपनी, जी सिमेंट कंपन्या होत्या त्यांच्यात आपसात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या आणि या स्पर्धेमुळे प्रत्येक सिमेंट कंपनी असं दाखवायची की माझ्या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या आहे आणि किंमत पण कमी आहे. मग त्याची किंमत कमी आहे म्हणून तो दुसराही म्हणायचा की माझी किंमत कमी आहे. अशा किमती कमी केल्यामुळे या कंपन्यांना नुकसान व्हायला लागलं आणि त्यामुळे जवळपास 1910-1918च्या काळामध्ये या सर्व कंपन्यांनी, सिमेंट कंपन्यांनी आपला एक अलायन्स तयार केला आणि या अलायन्सला नाव दिलं असोसिएटेड सिमेंट कंपनी. असोसिएटेड सिमेंट कंपनी, एसीसी ग्रुप, ज्याला आपण एसीसी सिमेंट म्हणतो आहे. असोसिएटेड कंपनी, 10 कंपन्या इथे एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या वस्तूच्या विक्रीला सुरुवात केली, ज्याला आम्ही गट संकल्पना असं म्हणतो आहे. जेव्हा या कंपन्यांना, या विक्रेत्यांना नुकसान व्हायला लागते आहे, हे नुकसान टाळण्यासाठी हे एकत्र येतात. आपसात स्पर्धा आहे, प्रत्येकाला वस्तू विकायची आहे, कारण प्रत्येकाला वस्तू विकणे गरजेचं आहे, कारण कारखाना चालवायचा आहे, दुकानं चालवायची आहे. परंतु हे चालवत असताना आपल्याला आपण आपसात स्पर्धा केल्यामुळे नुकसान होऊ शकते, म्हणून ते आपला एक अलायन्स तयार करतात आणि या अलायन्सच्या माध्यमातून ते वस्तू विकायला सुरुवात करतात. त्याचा परिणाम असा होतो की या कंपन्यांना मॅक्झिमम फायदा सुद्धा मिळाला लागतो. आणि म्हणून ही गट संकल्पना, मक्तेदारीयुक्त स्पर्धे बाजार, या मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजाराचं हे 6वं वैशिष्ट्य आहे, गट संकल्पना, एकत्र येणे.
मधल्या काळामध्ये जसं आयडिया मोबाईल्स होतं आणि ओडाफोनचं होतं, याचं कॉम्बिनेशन तयार झालं, गट संकल्पना. कारण आयडियालाही नुकसान होत होतं आणि ओडाफोनलाही नुकसान होत होतं. तर VI म्हणजे यांनी आपली एक कंपनी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून आता नेटवर्क प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आहे. VI म्हणजे वोडाफोन आणि आयडिया असं तयार करून आणि मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात केल्या जाते आहे. म्हणजे याचा अर्थ आपसात स्पर्धा केल्यामुळे या कंपन्यांना जेव्हा नुकसान व्हायला लागलं, कारण मक्तेदारी आहे परंतु सोबत स्पर्धाही आहे, या स्पर्धेत आपल्याला नुकसान होते आहे, म्हणून त्यांनी आपला एक गट तयार केला आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. अशी जी संकल्पना निर्माण होते आहे त्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार असं म्हणतोय. या बाजाराची आपण ही 6 वैशिष्ट्ये पाहिलीत आणि पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चित हा सिद्धांत आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ.